हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी मागील एक व्हिडिओ टाकली होती इंडियन नेव्ही अग्निवीर या पोस्टबद्दल, तर तुम्ही बघितलीच असेल. तर तसेच मी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. नवीन अपडेट, नवीन जॉब यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तर चला बघूया, आज आपण बघणार आहोत BSF भरती, सीमा सुरक्षा दलात भरती निघली आहे, त्याबद्दल बघणार आहोत आपण. तर चला बघूया पुढे. सीमा सुरक्षा दलामध्ये 306 जागांसाठी भरती निघाली आहे. 306 जागांसाठी भरती निघली आहे. तर बघूया. तर चला बघूया पुढे पदांचे नाव आणि तुम्ही कोणकोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता. तर बघू आपण. तर पहिले पद क्रमांक पहिला, त्याचे नाव आहे सब इन्स्पेक्टर मास्टर. त्याची पदसंख्या आहे 7. तर पुढे दुसरं आहे सब इन्स्पेक्टर इंजिन ड्रायव्हर, यासाठी पदसंख्या आहे 4. तिसरं बघूया सब इन्स्पेक्टर वर्कशॉप, यासाठी पदसंख्या 0 आहे. चौथं बघूया हेड कॉन्स्टेबल मास्टर, यासाठी 35 पदसंख्या आहे. 5 बघूया हेड कॉन्स्टेबल इंजिन ड्रायव्हर, यासाठी 57 पदसंख्या आहे. 6 बघूया हेड कॉन्स्टेबल वर्कशॉप मशीन डिझेल पेट्रोल इंजिन, या पदसंख्या आहे 3. 7 बघूया हेड कॉन्स्टेबल वर्कशॉप इलेक्ट्रिशियन, यासाठी 2 पदसंख्या आहे. 8 बघूया आपण. जो बाहेरचा आवाज येतो ना, तुम्ही इग्नोर करा. तर बघूया पुढे 8 पदाचे नाव आहे हेड कॉन्स्टेबल वर्कशॉप AC टेक्निशियन. तर 9व्या पदाचं नाव आहे हेड कॉन्स्टेबल वर्कशॉप इलेक्ट्रिक्स, यामध्ये 1 पदसंख्या आहे. 8चं सांगितलं नाही मी, त्याच्यासाठी पण 1 आहे. तर पुढे बघूया 10वं, त्या हेड कॉन्स्टेबल वर्कशॉप मशीन, यासाठी पण 1 जागा आहे, पदसंख्या आहे. 11वं बघूया हेड कॉन्स्टेबल त्यासाठी 3 पदसंख्या आहे. 12वं बघूया हेड कॉन्स्टेबल प्लंबर, यासाठी 2 पदसंख्या आहे. 13वं बघूया कॉन्स्टेबल, यासाठी 46 पदसंख्या आहे. टोटल 162 पदसंख्या आहे. तर पुढे शैक्षणिक पात्रता बघूया आपण. तर पहिल्या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि टुडे क्लास मास्टर प्रमाणपत्र पण पाहिजे तुम्हाला पहिल्या पदासाठी. तर दुसऱ्या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र पण पाहिजे तुम्हाला. तिसऱ्या पद क्रमांक 4 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आणि सेरंग प्रमाणपत्र पाहिजे. पद क्रमांक 5 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि टुडे क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र पण पाहिजे. पद क्रमांक 7 ते 12 यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण ITI डिप्लोमा. पद क्रमांक 7 ते 12 तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. पुढे ITI डिप्लोमा मोटर मेकॅनिकल डिझेल पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिशियन AC टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स यासारखे तुम्ही केलेले पाहिजे ITIमध्ये. पुढे बघूया पद क्रमांक 13 यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे. पुढे 265 HP खाली बोट चालवण्याचा 1 वर्षाचा अनुभव पण पाहिजे तुम्हाला आणि कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहिती असणे पाहिजे. म्हणजे तुम्हाला पोहता पण चांगलं आलं पाहिजे 13व्या पदासाठी.
त्यासाठी आपले बघू पुढे वयाची अट काय आहे. तर SC आणि STसाठी 5 वर्ष सूट आहे. OBCसाठी पण 3 वर्ष सूट आहे. SC आणि STसाठी खूप सूट दिलेली आहे इथे. OBCसाठी 3 वर्ष ठीक आहे. तर बघूया पुढे. पद क्रमांक 1 ते 2 यामध्ये 22 ते 28 वर्षाचे जे आहेत ते अप्लाय करू शकता. पद क्रमांक 1 ते 2 यासाठी 22 ते 28 वर्षातले जे आहेत ते अप्लाय करू शकता. पद क्रमांक 3 ते 13 यासाठी 20 ते 25 वर्षातले जे असतील ते या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पदासाठी अप्लाय करू शकता तुम्ही. 20 ते 25 वर्षाचे जे असतील ते 3 ते 13पर्यंत जे पोस्ट आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता. आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतमध्ये असतात. पुढे बघूया फीचे बघूया आपण. SC आणि STसाठी फी नाही आहे. SC आणि STसाठी फी नाही आहे. जनरल OBC यासाठी 200 रुपये फी आहे. जी ग्रुप बी मध्ये. आणि ग्रुप C जनरल OBC यासाठी 100 रुपये फी आहे. आणि याची ऑनलाईन अर्ज करण्याची डेट अवेलेबल सून आहे. लवकरच जाहीर होईल. तर तुम्ही असा पोस्ट इथे डेट जाहीर झाली की तुम्ही अप्लाय करू शकता पोस्टसाठी. यासाठी रिटर्न मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ टाकेलच. आणि तुम्हाला लिंक पण देईल मी याची दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जेव्हाची डेट डिक्लेअर होईल तेव्हा मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ टाकला याच्याबद्दल आणि लिंक पण देईल. तसं तुम्ही माझी-नोकरी.com वरती जाऊन तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तुम्हाला याचा नेक्स्ट पार्ट डेट डिक्लेअर झाल्यावरती मी तुम्हाला टाकेलच व्हिडिओ याची. तुम्ही बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि जॉब व्यतिरिक्त गव्हर्मेंट जॉबसाठी किंवा शालेय शिक्षणाचे नवीन अपडेट असतात त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा.